ओ बाळा, प्रसाद कधी वाटायचाय? आता पूजा करायची, मग आरती म्हणायची, त्यानंतर प्रसाद वाटायचा. ठीक आहे, पण प्रसाद मीच वाटणार. तूच वाटायचं. हम्म? नाही अरे, असं काहीच नाहीये ना. पोलिसांकडून काही हालचाल आहे, म्हणजे हिने तर पोलिसांना कंप्लेंट सुद्धा केलेली नाहीये. पण मग तिला कंप्लेंट नाही करायची आहे, मात्र माझ्यावर आरोप करायचे, त्यासाठी ती मीडिया बंद केली. कळत नाहीये. आणि बरं, ही ऑफिसमध्ये सुद्धा येत नाहीये. पण एक बरं आहे, ऑफिसमधल्या काही लोकांना ही गोष्ट लक्षात तरी येते. पण ही एवढी स्लो मूव का करते काहीच्या. हा बरं, ऐक, तुम्हाला कळवत राहा. हा, जरा गडबडीत त्यानंतर बोलतो मग. ओके ओके, या. काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मग असं अचानक आलात तुम्ही बाहेर? फोन आला होता, ते सोड. ऐक, मी वर पाहिलं की तू देवाकडे काहीतरी मागत होतीस. नेहमी म्हणतेस की आपल्या आयुष्यात, आपल्या संसारात सगळं काय मिळालंय, तरी सुद्धा देवाकडे काहीतरी मागत होतीस. काय? तुम्हाला चांगलंच माहितीये मी देवाकडे काय मागत होते ते. मी देवाला सांगितलं आमच्यावरचं संकट लवकरात लवकर टळू दे आणि आमच्या दोघांचा संसार अजून सुखाचा होता. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. चला, आलेत का सर्वजण? आरतीला सुरुवात करूया आपण. बघते. ए आनंदी, अरे यार, आरतीची वेळ झालीये. चला चल. येतील आता. या या, चला, आले आले आले. आनंदी रागावाले, आरतीला सुरुवात आरती करूया. सुरू करूया. चला चला. चल. हा, तर सुरू कर. हा, करा. मंगलमूर्ती मोर्यः कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंगलमूर्ती मोर्या. दुःखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा. आई, बरं झालं तू आलीस. हे घर घेतलंय मी रेंटवर. हा हॉल, हे बेडरूम आहे आणि हे इथे किचन आहे. पण अजून किचन सेट व्हायचंय, होईलच लवकर. छान आहे. हे सगळं आनंदीनेच केलेलं दिसतंय. हो, नाही म्हणजे खरं तर हे घर सजवायला सगळ्यांनीच मदत केली. आनंदी वहिनींनी जरा जास्त मदत केली. कळतंय ते. छान आहे, मस्त आहे. ताई, बरं झालं तुम्ही आलात. बरं वाटलं. वर्षा, अगं यांच्यासाठी काही सरबत वेफर्स घेऊन ये ना. आले आले. हा.
हे घ्या आई. ठेव. बर. वस्तू अजून भरायच्या आहेत ना रे. एकदा भरल्या की छान वाटेल ना. हो. पण दोघांच्या मनानं जरा मोठंच वाटतंय घर ने. हो म्हणजे या घरासाठी राघवदादांची खूप मदत झाली. चांगलंय. तुझ्या सासरच्या लोकांमुळे तुला लगेच घर मिळालं. ते लावण्यासाठी मदत पण केली ना. खरंच तुमचे खूप आभार आहेत. हा नाही, माझा मुलगा घर सोडून गेल्यावर तुम्ही त्याला आश्रय दिला, त्याला घर भाड्याने मिळावं म्हणून मदत केली, ही पूजा केली. छान, सुंदर, चांगलं वाटलं. काय लाजवत आहे तुम्ही ताई. हे नक्की भांडूनच आलेत ना घरून. मला नाही वाटत आहे. मला असं वाटतंय मस्त आईला मिठी बिठी मारून आई येतं हा आम्ही असं म्हणून निघालेले दिसतात. बाई किती आनंदाने बोलते हो ना. पास झाले असतील त्यांच्यात, पण शेवटी मुलाचं कौतुक आहेच ना. हा पण ते थोडं आनंद आहे तिला. बरं वाटतंय मला. आजीची मांडी दुखेल ना. आनंदी, घर छान सजवलंयस तू. अगं पण हे सगळं करण्यात तू बिझी आहेस वाटतं. नाही नाही, खरं तर मी फक्त मदत केली. त्या दोघांचं घर आहे, त्या दोघांनी त्यांच्या पद्धतीने लावलंय. म्हणजे हे सगळं करण्याचा पगार देते मी तुला. नाही देत ना. मग ज्या गोष्टींचा पगार घेतेस ना ते पहिलं कर. नाही नाही, तसं नाही मावशी. म्हणजे मूर्त्यांचं काम चालूच आहे. ते काय आता घरात जरा ताणतणाव होता, त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं माझं कामाकडे. पण तुम्ही काळजी नका करू, मी करेन माझं काम पूर्ण. म्हणून गेल्या महिन्यात पगार नाही घेतला असं नाही ना झालं. पगार मिळाला ना तुला. दर महिन्याला वेळच्या वेळी पगार देते ना मी तुला. अगं लोकांचे फोन येत आहेत मला. तुमचा फोन का नाही आला? मूर्त्या तयार आहेत, घेऊन जा म्हणून. असा म्हणजे मूर्त्या तयार नाहीत का? आता सांग, काय सांगायचं मी लोकांना? अजून मूर्त्या तयार नाहीत म्हणून सांगायचं? हो हो, मिळणार ना. माझं काम चालूच आहे खरंच. अगं मग कधी होणार काम? अजून रंगकाम करायचंय, हिरे लावायचे आहेत. मी नाही म्हणत असताना तू सगळी जबाबदारी घेतलीस त्याची. त्याचा उपयोग माझ्या मुलापासून मला तोडण्यासाठी करतेस की काय? एक मावशी मावशी, हे बघा, आनंदी नित्यनेमाने तिचं काम चोख करत आलेली आहे. मध्ये उशीर झाला, ती आजारी होती म्हणून आम्ही मान्य करतो ना. मी तुमच्याशी बोलते का? नाही ना. मी आनंदीशी बोलते, कारण ती माझ्याकडे काम करते. जे काही उत्तर द्यायचं असेल ना तर ती दे. तुमचा कर्णिकांचा आणि माझ्या नंदूचा याच्याशी काही संबंध नाहीये. नंदूनी तर मला ताकीदच दिली होती, इथं येऊन काय तमाशा करू नकोस म्हणून. चांगल्या मनाने येत असेल तर ये. काय रे नंदू, बोललातच की नाही? हो हो, पण आई घरात पूजा आहे म्हणून वातावरण बिघडायला नको या काळजीने रागाने बोललो मी. आणि आई, तुला जे काय आनंदी वहिनींशी बोलायचं असेल ते नंतर बोल ना. अच्छा, म्हणजे मी बोलल्यामुळे पूजेचं वातावरण बिघडेल असं म्हणायचंय का तुला? अशी भीती वाटते ना तुला? नाही नाही अगं आई, तसं नाही. मला एवढंच म्हणायचं होतं की मी इथं वाद घालायला आलेली नाहीये. नंदू, वर्षा, तुम्ही इथंच राहा. सुखानं संसार करा, माझं काही म्हणणं नाहीये. अगं आई, आम्हालाही आवडत नाही की तुला सोडून वेगळं राहणं. पण मी त्याबद्दल काही बोलले का?
राहा ना तुम्ही वेगळे, माझी काही काळजी करू नका. मी अजून म्हातारी झालेली नाहीये, एकटी राहू शकते मी. मला कळतंय तुझी बहीण तमाशा करून निघून गेली आणि तूही वेगळा राहायला गेलास. आता मला माझं बघायचंय रे. मला त्या सगळ्याची भीती नाहीये, माझं मी करू शकते एकटी. पण मी इथं आले ती आनंदीशी बोलायला. काय ग आनंदी, तू गप्प का, बोल ना. नाही मावशी, हे बघा मी तुमच्याकडे काम करते, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, काहीच हरकत नाही आहे. पण ही जागा नाही आहे ना कामाची. तू तरी कामाच्या जागेवर कुठे असतेस? इकडे नक्की काय चाललंय हे बघायला नको का मला? काम चालूच आहे माझं, आपण बोलूयात. पण आता मला वाटतं की नंदूदादा आणि वर्षा त्यांच्या घराची पूजा आत्ताच झाली आहे. वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते, त्यामुळे इथे अशा चर्चा नको. मावशी आपण बाहेर जाऊन बोलूयात, इथे नको बोलायला. आई आई, मावशी बोल. तुला काय वाटतं? पूजेचं वातावरण बिघडवण्यासाठी मी तुला तिथं कामाबद्दल विचारलं. अगं पण तसं नाहीये. माझ्या ऑर्डरचं काय झालं, कुठपर्यंत आलंय? मी ऑर्डर पूर्ण करतेय मावशी. मी शब्द दिलाय की नाही, मी शब्द पाळणार, काळजी नका करू तू. हे तू ऑर्डर घेताना सुद्धा असंच म्हणाली होतीस. पण अजून ऑर्डर पूर्ण नाही, गणपती आले जवळ. तुझ्या घरी काही ना काही प्रॉब्लेम्स येतच असतात. माझ्यावर थोडा विश्वास ठेवा मावशी, मी माझं काम पूर्ण करेन. अगं एवढं सगळं घडतंय तुझ्या आयुष्यात, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, म्हणून कामं अर्धवट राहत आहेत. आणि काय कारण देतेस ग तू? मागच्या वेळी वर्षाच्या डिवोर्स केसचं कारण, आणि आता तुझा नवरा म्हणत होता तुला बरं नाही म्हणून. त्याच्यामुळे जे काही झाले ना ते मला बोलायची गरज नाहीये. एक मिनिट मावशी, यांच्यामुळे काही झालेलं नाही. तुमचा यांच्यावर विश्वास नसेल तर हरकत नाही, पण आमचा सगळ्यांचा यांच्यावर खूप विश्वास आहे. तुझ्या नवऱ्याने काय केलंय काय केलं नाही याच्याशी माझं काही देणं घेणंच नाहीये. पण या सगळ्यामुळे माझं काम अर्धवट राहिलेलं मला चालणार नाही. मावशी नाही होणार असं, आणि आम्ही कोणी तुम्हाला कारण देऊन तुमच्याकडनं सूट मागत नाहीये. हो, पण ह्या कामाला थोडा वेळ लागणार आहे, तेवढा वेळ मात्र मला द्या. हो, लवकर काम पूर्ण होण्यासाठी सगळं साहित्य इकडे घरी घेऊन आलीस, पण तरी काम पूर्ण नाही. खरं तर त्यामुळे माझं बरंच काम हाती आलं नाही. म्हणजे मी येत होते कारखान्यात, पण सगळं सामान इथे आणलं ना तर मला माझं घरी सांभाळता येते आणि कामही पूर्ण करता येते. खरं तर त्यासाठी मला तुम्हाला दोघांनाही थँक्यू म्हणायचं. नंदू आहेस ग माझा शहाणा, सगळ्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो. तुझेही प्रॉब्लेम समजून घेतले असणार, पण तू आमचा अजून किती गैरफायदा घेणार आहेस? नाही मावशी, इथे कोणी कोणाचा गैरफायदा घेत नाहीये. आनंदी खरंच मन लावून काम करत आली आहे तिचं. आई, तुला हे सगळं आत्ताच बोलायचं का? अरे मी कामाबद्दल बोलते. अरे गणपती जवळ आली आहेत, किती ऑर्डर पूर्ण झालं ते बघायला नको का? अरे आम्ही आता बाहेर बोलतोय, इथे मी वातावरण बिघडवते. नंदूदादा खरं तर बरोबर आहे त्यांचं. मावशी, मी तुमच्याकडे काम करते, तुम्ही मला पगार देतो, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, आणि मीही उत्तरं खरं तर द्यायलाच हवी ना. पण तुम्ही खरंच काळजी करू नका, मी काम करतेय पूर्ण. गणपतीच्या आधी 101 गणपती मी पूर्ण करणार. तुम्हाला दिलेलं वचन मी नक्की पाळणार.
हे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल ना माझ्याकडनं उशीर झालाय, तर त्यासाठी मनापासून सॉरी. सगळ्या प्रश्नांची चोख उत्तर असतात हो तुम्हा कर्णिकांकडे. नंदू, काळजी घे. तुला विकायला कमी करणार नाहीत हे कर्णिक. आई, बघितलंच नाही, हे हे असं चाललेलं असतं. घरी सुद्धा असेच टोमणे मारतात. आता तुम्ही मला सांगा, माझं काय चुकलंय? मी घर सोडून आले ते सांगा ना. वर्षा थोडं समजून घे ग. आणि तसंही काही फार मोठा वाद झालेला नाहीये. अहो काका, मला इथे इतकं बोलल्यात, आनंदीला बाहेर काय काय बोलत असतील त्या. आनंदी आली, ये. आनंदी काय म्हणाल्या त्या? काही नाही, माझ्या कामासंदर्भात बोलत होत्या त्या. हे बघा, मी त्यांच्याकडे काम करते, त्या पगार देतात मला. विचारपूस केली तर काय फरक पडतो? हे असं आहे म्हणून मी सांगत होते की नका त्यांना बोलवू, कारण मला वाटत होतं की त्या येऊन काही ना काहीतरी खोट नक्की घालणार. माझे अहो वर्षात नाही नाही, तुम्हाला त्रास द्यायला आल्या नव्हत्या त्या. त्या खरं तर माझ्यासाठी आल्या होत्या, कामाची विचारपूस करण्यासाठी. माझं चुकलं ना. नाही नाही, राग तुझ्यावर नव्हता, राग या दोघांवर होता. ते वड्याचं तेल वांग्यावर निघालं. तुझ्यावर राग असता तर कशाला इथे आल्या असत्या? तुझ्या कामाचंच त्यांना विचारायचं असतं तर गेल्या असत्या ना, स्टुडिओमध्ये गेल्या असत्या. किती गणपती रंगवले बा तू, हे बघितलं असतं. नाही, त्या तरा इथे आल्या, चटाचटा हिला बोलल्या, याला बोलल्या. याच्यावरून सिद्ध होतं की त्यांचा राग या दोघांवर आहे. नाही नाही नाही, माझी चूक झाली. मी वर्षा त्यांच्या मागे लागली त्यांना पूजेला बोलवण्यासाठी. माझं चुकलं खरंच. तू चांगल्या मनानं बोलवलंस ग त्यांना. तुझ्या मनात असं होतं का? नाही. त्या आल्या, नमस्कार केला, गेल्या, विषय संपला. चला आता दोघींनी चांगला मूड ठेवा. अहो वर्षाताई, तुम्ही त्रास करू नका घेऊ. सासरच्या माणसांना जवळ करण्यासाठी ना थोडा वेळ द्यावा लागतो. मी पण वेळ दिला की नाही? आज घरात इतकी छान पूजा झाली. कसलीच काळजी करू नका तुम्ही, सगळं नीट होणार बघा. बरं, मला ना आता निघायला हवं. कुठे निघाली? आई, मावशी काही चुकीचं बोलत नव्हत्या. माझं खरंच कामाकडे दुर्लक्ष झालंय. काम पूर्ण करायला हवं आता. मी येते. अगं आनंदी, जेवून तरी जा. नाही नाही, नको नको. म्हणजे चिंगी कुठे गेली? चिंगीला भूक लागली होती, तिला जेवायला वाढलं आणि बाबा तिला आता झोपवायला घेऊन गेले. हां बरं, ठीक आहे. चला येते आम्ही. मी तिच्या सोबत असणार आहे. झालं, आता रात्रभर काम करत बसेल आणि जेवणाची आवाळ करेल. काय करायचं या पोरीचं काही कळत नाही मला. काय ग? धूळ बघा किती झालीये. 4 दिवस आले नाही, एवढी धूळ झाली. साफ करायला हवं ना. नाही करूया, थांब. मी करतो मदत, थांब. नाही नाही नाही, मी करते. अगं ठीक आहे, मला तसे घरात बसून काय काम असतं. तुला मदत करेन, कुठे काय बिघडले तर. थांब इकडे ये. झाडू कुठे आहे? आनंदी, अजून किती गणपती बाकी आहेत? 15, 2, 17 गणपती पूर्ण झालेत. अहो मी काय म्हणते, ते 17 गणपतींना आपण त्यांच्या गोडाऊनला पाठवूया आणि त्या माणसांना फोन करूया ज्यांचे गणपती पूर्ण झालेत. म्हणजे ते घेऊन जातील ना. 1 मिनिट. काय ग?
17 गणपती झालेत म्हणतेस आणि 100 गणपतीची ऑर्डर आहे. पण 25 गणपतींचं कामही चालू आहे. 17, 25 म्हणजे पूर्ण 50 पण नाही. म्हणजे अधिक तुला 58 गणपती बनवायचे अजून. एवढ्या कमी दिवसात होतील?